नमस्कार. सावंतवाडीची नगर परिषदेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. उद्याचा दिवस गेल्यानंतर परवा प्रत्यक्ष निवडणूक आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच 3 तारखेला निकाल हाती येणार आहेत. गेली कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून आणि सामाजिक सेवेतून जनमानसात विशेषतः तरुणांमध्ये, युवकांमध्ये आणि एकूणच समाजामध्ये एक चांगली स्वच्छ प्रतिमा ज्यांनी निर्माण केली. जिथे जिथे दुःख असेल, जिथे जिथे संकट असतील, हक्काचं नाव म्हणजे देवा टेमकर. अर्थात देवेंद्र टेमकर हे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते. आज ते लढत आहेत धनशक्तीविरुद्ध, आज ते लढत आहेत सत्ताधाऱ्यांविरुद्ध आणि गेली कित्येक वर्ष ते अतिशय नम्रपणे आणि प्रामाणिकपणे जनसेवा करतायत. प्रभाग क्रमांक 4 मधून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने मशाल चिन्हावर उभे आहेत. आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया. देवा, तुम्ही जेव्हा वार्ड क्रमांक 4 मध्ये एक वेळ अशी होती 2011 ते 15 पर्यंत तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात. त्यानंतर तुम्ही विकास कामं केली, जनतेचा कौल तुम्हाला मिळाला. आता पुन्हा निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहेत. कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे. लोक अनुभवी आणि चांगला उमेदवार. मी एक 2011 पासून मी जे काम केलं आहे माझ्या प्रभागात ते बघून मला आज माझ्या प्रभागात फिरताना मी मीडियासमोर आलो नव्हतो, आता प्रथमच येतो आहे. आणि माझं काम चालू होतं कसं मतदारांपर्यंत पोचायचं. मी सगळ्या मतदारांपर्यंत पोचलो आहे आणि त्यांचा भरपूर असा प्रतिसाद आहे. आणि ते म्हणतायत की अनुभवी माणसालाच आज मत दिलं पाहिजे आणि ते मला खात्री आहे की अनुभवी माणसाला ते मत देतील आणि मला 100% निवडून आणतील. 2 बनाढ्य धनशक्तींविरुद्ध तुम्ही लढताय. आज सावंतवाडीचं राजकारण, आज सावंतवाडीमध्ये मतांचं राजकारण हे कुठेतरी विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कशा लढणार? अक्षरशः अराजकता माजवली आहे. म्हणजे दोन्ही जे आता भांडतायत भाजप आणि शिंदेचे, हां, ते भांडतायत. आपल्या रस्सीखेच चालली यांची, मी वर की तू मे वर, असं चाललं आहे त्यांचं. ह्याचा काही कोणताही फरक पडणार नाही. माझ्या मतदारसंघात मुस्लिम बांधव जास्तीत जास्त आहेत, हिंदू बांधव पण आहेत. पण सगळे दोन्ही बांधव माझ्याबरोबर आहेत आणि ते सांगतायत की ह्या आमिषाला मी बळी पडणार नाही आणि 100% हे मला मतदान करतील, हे मला खात्री आहे. विकासाचा अजेंडा ते सांगतायत की आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे. तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या पक्षाचं आणि तुमचं विजन मांडलेलं आहे? आमच्या पक्षाचं विजन असं आहे की गल्ली बोळातले रस्ते जे आहेत ते आम्ही समोर जाऊन समस्या क्लिअर केलेली आहे की हे रस्ते आम्ही, कारण मी 2011 मध्ये जो नगरसेवक झालो तेव्हा माझ्या प्रभागात मी आमदार निधीतनं 7.5 लाखचा एक पेन टॉयलेट करून घेतला. मी एक रस्ता केला आहे, AC कार्पेटचा रस्ता केला आहे, जो अजूनपर्यंत एकही खड्डा त्याला पडला नाही. 8 वर्ष झाली. तुम्ही येऊन प्रत्यक्षात बघू शकता त्या रस्त्यावर एकही खड्डा पडला. असं मी कामं केली आहे. त्यामुळे मला मतदारसंघातला त्यांचा माझ्यावर भरपूर विश्वास आहे की हा पक्षाकडनं कुठच्याही असू दे पण निधी हा घेऊन येणार आणि तो खर्चित घालून रस्ता करून किंवा त्यांची ज्या समस्या आहेत त्या करून घेणार. मुस्लिम बहुल मतदार खूप आहेत आणि त्यांची मतं निर्णायक आहेत. आज समोर 2 हिंदुत्वाच्या बाजूने लढणारे 2 पक्ष आहेत. तुमचा मुद्दा आहे की तुम्ही सर्व समावेशक लढत आहेत. मुस्लिम वोटर्स जे आहेत, आमचे अल्पसंख्याक बांधव, यांची तुम्हाला कशी साथ लागणार? भरपूर अशी साथ आहे त्यांची. खरं सांगायचं तर मुस्लिम असे नाहीत पण हिंदूंची पण साथ आहे. ह्यांनी जो आता चालवला धर्मांचा जो वापर करतायत, कोण नारळ घेऊन हात ठेवून शपथी घेत आहेत, कोण त्यांचा धर्म कुराण घेऊन शपथी घेत आहेत, हे त्यांना नको आहे. की राजकारणात हा विषय आला नाही पाहिजे, धर्माचा विषय आला नाही पाहिजे. आणि ते आम्हाला सांगतात की हे काहीतरी चुकीचं घडतंय, हे चुकीचं घडतंय. त्यामुळे ते 100% माझ्याबरोबर आहेत. ही अराजकता संपणार आपल्या वार्डात? संपणार. हे मतदारच संपवणार, नक्की संपवणार. मतदारच संपवणार आहे, ही अराजकता संपवणार. कारण हे काय चाललंय हे त्यांना समजून आलं आहे की हे आपल्या वाड्यासाठी नाही आहेत, हे आपल्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी हे चाललंय. आता भांडतायत आणि परत एकत्र येणार आणि मिलबाटके खाएंगे असं चाललेलं आहे. देवा हा सरळ आहे, साधा आहे आणि शेवटचा
एक आवाहन तू तुझ्या मतदारांना, इथल्या सावंतवाडीकर जनतेला काय करणार? नमस्कार, मी प्रभाग 4 मधनं ब या प्रभागातून उमेदवारीसाठी आहे. विशेष निशाणी आहे मशाल चिन्हावर तुम्ही बटन दाबून भरघोस मताने मला निवडून द्या. तीनही मतं ही मशाल चिन्हावर घाला आणि मला भरघोस मताने निवडून द्या एवढी विनंती करतो. देवा हा हाडाचा कार्यकर्ता आहे, सरळ मार्गी आहे, कधी कुणाचं वाईट करणार नाही, कधी कुणाबद्दल द्वेष बाळगणार नाही. आणि आज खऱ्या अर्थाने अशा तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय देण्याची जबाबदारी एक सजग मतदार म्हणून त्याने तुम्हाला आवाहन केलं आहे. मतदार आता हे आवाहन किती स्वीकारतील हे 3 तारखेला स्पष्ट होणार. तुर्तास तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि देवा निवडून आला तर आपण पुन्हा एकदा देवाची मुलाखत दणदणीत घेऊ. तोपर्यंत मी इथेच थांबतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थासाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी.